बातमी अपघातासंदर्भात भरधाव टेम्पोनं शाळकरी मुलांना उडवलेलं आहे। नाशिकच्या चांदवड येथील सोगरस जवळील हा अपघात आहे। या अपघातात एक जण ठार झालेला आहे तर 13 जण हे जखमी झालेत। मंत्री दादा भुसेंकडून जखमींची विचारपूस केली गेली आहे। चांदवड येथील सोगरस जवळ शाळेतील मुलांना घरी जात असताना भरधाव टेम्पोनं शाळकरी मुलांना उडवलेलं आहे। या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर 13 जण हे जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। जखमींना चांदवड येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले तर गंभीर जखमींना नाशिक येथे हलवले गेले। घटनास्थळी शिक्षण मंत्री दादा भुसे हे पोहोचले। त्यांनी जखमींची विचारपूस केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, बरोबर आहे। नाशिकच्या दिशेने एक टेम्पो सोगरस जवळ 13 मुलांना उडवले असून यामध्ये 13 जण जखमी आहे आणि एक जण ठार झालाय। या ठिकाणी आता सध्या दादा भुसे पाहणी करत असून लोकांनी रस्ता रोको देखील केला होता। मात्र काही काळ तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आता वाहतूक सुरळीत झाली। संतोष, कधीचा हा अपघात आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी या संदर्भात काही कारवाई केली आहे? हा अपघात जवळ शाळा सुटल्यानंतर झाला होता। शाळेतल्या मुलं घरी जात असताना एक टेम्पो जो आहे तो नशेमध्ये होता असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याने 13 मुलं उडले। नंतर त्याला ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करण्यात येते। धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल। तर नाशिकच्या चांदवड येथील सोगरस जवळ हा अपघात घडलेला आहे। एका भरधाव टेम्पोनं शाळकरी मुलांना उडवलेला आहे। यामध्ये एक विद्यार्थी आज जागीच ठार झालेला आहे तर 13 जण जखमी झालेत।